मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 8 जुलैचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि प्रेक्षकांनो, आजचा भाग त्यांनी खूप छान दाखवला बरं का. मी म्हटलं होतं ना, अस्मिताचा स्वभाव आता बदललेला दाखवतील, ती चांगली झालेली दाखवतील. एक्झॅक्टली आज तेच झालं बघा. माझे अंदाज बरोबर निघतात. तर सुरुवातीला अस्मिता पडायला लागते तेव्हा सायली तिला सावरते आणि आता प्रतापराव म्हणतात, अगं अशी कशी पडली अस्मिता तू? अस्मिता म्हणते, तिथे ना तिथे तिथे तेल सांडलेलं आहे. आता या कल्पना त्या आधी विचारपूस करतात तिला, का गं बाई लागलं तर नाही ना, बरी आहेस ना? सायली मग त्या जागेवर बघते आणि मग सगळ्यांना सांगते, हो की बापरे इथे तर तेल सांडलंय. आणि आता बघा प्रिया तिचा ड्रामा चालू करते, पण आता प्रियाचे ड्रामे ना कोणी ऐकून घेत नाहीये प्रेक्षकांनो. आता तर अस्मिता पण तिच्या विरोधात गेली आहे. सायली विचार करत असते, अरे देवा इथे असं कसं तेल सांडलं? विमल म्हणते, बघू द्या मला, बघू द्या बरं सायली ताई. अरे बापरे, हो की खूपच तेल सांडलंय इथे. विमलने आता तिथे सांडलेलं तेल स्वच्छ केलंय. अर्जुन विचारतो, अस्मिता तू ठीक आहेस ना ग? तुला लागलं नाही ना कुठे काही? अस्मिता म्हणते, नाही मी ठीक आहे. प्रिया मनात विचार करते, काय लागलं नाही या अस्मिताला, चांगली तोंडावर पडली असती तर बरं झालं असतं, ओरडले असते सगळे सायलीला. पण आता बघा ही विमल ते सगळं पुसून काढते तेल. विमल म्हणत असते, मी मगाशी पाहिलं पण इथे तेल वगैरे काही नव्हतं. मग लगेच प्रिया म्हणते, हे काय इथे तेलाचं भांड? काय ग सायली, तूच आणलं होतं ना तेलाचं भांड? सायली म्हणते, हो मीच ठेवलं होतं इथे तेलाचं भांड, दिव्यात तेल टाकायचं तेव्हा. आता लगेच प्रिया म्हणते, उगा खोटं बोलू नकोस सायली. अगं दिव्यात आपण तेव्हाच तेल टाकतो जेव्हा ऑक्शन करायचं असतं ना तेव्हा. पण तू मुद्दाम तिथे ते तेलाचं भांड ठेवलंस, मुद्दाम इथे आणलंस तू सायली, कारण तुला अस्मिताला पाडायचं होतं. काही अर्थ आहे का प्रेक्षकांनो हिच्या बोलायला? काही अर्थ नाहीये. आणि आता ही वायफळ बडबड करते, हे आता घरच्यांना पण तिच्या कळायला लागलंय. आता लगेच सायली म्हणते, ए प्रिया वायफळ बडबड करू नकोस. मग अर्जुन पण ओरडतो या प्रियावर. प्रिया म्हणत असते, तुझं आणि अस्मिताचं पटत नाही सगळ्यांना माहिती आहे, म्हणून मुद्दाम इथे तेल सांडलं ना तू, अस्मिताच्या जीवावर उठायचं म्हणून. आता लगेच सायली म्हणते, ए प्रिया. सायली म्हणत असते, ए प्रिया माझा जीव जरी गेला ना तरी मी हे असं कधीच करणार नाहीये. ही कोणाचं ऐकते का प्रेक्षकांनो? ही स्वतःच खरं करते. पण बघा आता हिच्या बोलण्याला कोणीच बोलत नाहीये. काय मस्त दाखवला बघा आजचा एपिसोड, मजा आली. तर बघा आता अर्जुन म्हणतो, तन्वी तुलाही माहितीये की माझी बायको हे असलं काम कधीच करणार नाही. मुळात माझ्या बायकोच्या डोक्यात हे असले आयडियाज कधीच येणार नाही. आणि ती अस्मिताला खाली पाडण्यासाठी असं तेल वगैरे ओतेल, शक्यच नाहीये तन्वी. आणि या गोष्टीवर कोणाचा विश्वास सुद्धा बसणार नाहीये. प्रतिमा त्या पण म्हणतात, अगं हो तन्वी, अगं सायली असं कधीच करणार नाही, ती असं करूच शकत नाही. लगेच प्रिया म्हणते, अगं आई तू तर तिचीच बाजू घेणार ग. चल मान्य आहे तिने मुद्दाम नसेल ओतलं इथे तेल, पण तिच्याकडनं हलगर्जीपणा तर झालाच आहे ना. तेल तर इथे सांडलंच ना. अस्मिताच्या बाळाला काही झालं असतं, अस्मिता पडली असती तर. आता लगेच पूर्णाजी बिचारे तोंडाला हात लावतात. प्रिया वाटेल ते बोलतीये, तोंडाला येईल ते. प्रिया म्हणते, कशी मला तर विचार करून पण भीती वाटते. मग सायली म्हणते, प्रिया तुला पण माहितीये की मी तेल बाजूला ठेवलं होतं आणि त्यातनं तेल सांडणं शक्यच नाहीये. झालं बाबा, या कल्पना तर एक डोक्यावर पडलेल्या आहेत. त्या लगेच म्हणतात, मग तेल काय आपोआप सांडलं का? काय ग तू जबाबदारी घेतली होतीस ना या कार्यक्रमाची, मग कोण लक्ष ठेवणार होतं? जसं काही सायली नौकरच आहे घरातली. आता लगेच सायली म्हणते, अहो आई मी अस्मिताताईंना आवरायला गेले होते, मी मदत करत होते अस्मिताताईंना, आणि तेल कसं सांडलं मला खरंच माहिती नाही आहे. अर्जुन म्हणतो, माझ्या बायकोचं काम परफेक्टच असतं, तिला जर कळलं असतं ना की इथे तेल सांडलंय तर ते तिने अगोदरच पुसलं असतं. अर्जुन आता सायलीची बाजू घेत असतो तेव्हा अस्मिताला पण पटतंय बरं का प्रेक्षकांनो. आज मस्त एपिसोड दाखवलाय. अर्जुन म्हणतो, माझ्या बायकोने अस्मिताताईला तिथे व्ह्यूज दिलं नसतं, तिने जर लक्ष दिलं असतं तर. तेल सांडण्याचं हे काम माझी बायको इथे नसताना दुसऱ्याच कोणीतरी व्यक्तीने केलेलं दिसतंय. बघा प्रेक्षकांनो, चोराच्या मनात चांदणं. प्रिया म्हणते कशी, वा छान छान, म्हणजे आता हे सुद्धा तू माझ्यावर लोटणार आहेस का अर्जुन? आता लगेच सुमनताई म्हणतात, अगं तन्वी थांब जरा, अर्जुनने तर तुझं नाव सुद्धा घेतलेलं नाहीये. लगेच प्रिया कशी म्हणते, ए सुमन काकी तू जरा थांब. अगं तुला ना याच्यातलं काहीच कळत नाही. याने जरी माझं नाव घेतलं नसेल ना तरी या अर्जुनला हेच म्हणायचंय, मला माहितीये ना करायचं सगळं याच्या बायकोने, पण मला मात्र दोष द्यायचा. आता लगे या कल्पनाताई येतात बरं का प्रियाच्या कैवारी आणि म्हणतात, कशा अगं तन्वी बाई तुझा काही दोष नाहीये. आता अर्जुनला राग यायला लागलाय त्याच्या आईचा. कल्पनाताई म्हणतात, माझाच दोष आहे ग बाई, या पोरीला मी चोर ओटीची तयारी करायला दिली, आपल्याला किती महागात पडलं असतं. आता प्रतापराव असे आश्चर्याने बघताय कल्पनाताईंकडे, ही काय बोलते, हिला कळतंय का? आता प्रिया लगेच हसायला लागते बरं का.
कल्पनाताई म्हणतात पुढे की हिला सगळ्या घरातल्या गोष्टींपासून दूर ठेवते ना मी, तेच बरोबर आहे. आता ही अस्मितानं प्रियाकडे बघते बरं का प्रेक्षकांनो, आणि तिच्या लक्षात येतं की प्रिया हसतीये. अस्मिता मनात विचार करते, मी पडले असते तर त्या तन्वीच्या चेहऱ्यावर तर स्माईल दिसते. कल्पनाताईंनी खरंच त्यांच्या डोक्याची कवाडं बंद करून टाकली आहे बरं का. सायली म्हणत असते, आई माझ्यावर विश्वास ठेवा, मी सगळी तयारी चांगली केली होती. आता प्रिया हसत असते, त्यामुळे अस्मिताला तेव्हाच कळालंय की हा उद्योग प्रियाने केलाय. आता सायली म्हणत असते, नाही हो आई, मी खरंच नाही केलं हे सगळं. लगेच आता प्रिया म्हणते, खोटं बोलू नकोस सायली, अगं तुझ्यामुळे आज अस्मिताचं बाळ गेलं असतं तर. आता जेव्हा प्रिया असं बोलते ना तेव्हा सगळे भांबावून जातात बरं का, आणि तिच्या जिभेला तर हाड नाहीच आहे. आता हे ती असं इतकं विचित्र पद्धतीने बोलली आहे ना प्रेक्षकांनो, की असं झालं मला पण जरा. आता त्या अस्मितालाही कसं तरी झालं. त्या प्रतिमा आत्यांना तर ऐकवलं पण नाही गेलं. आता लगेच प्रिया म्हणते कशी, अगं ए सायली, तुला काही फरक नसता पडला ग, अगं हे पाप डोक्यावर घेऊन तू मजेत जगली असती. पण आ बाया मजा. ते प्रतापराव असे ओरडतात आता आणि म्हणतात, ए तन्वी गप्पा बस, काय बोलते कळते का तुझं तुला तरी. अस्मिताने सुद्धा आता प्रियाची बाजू घेणं सोडून दिलंय प्रेक्षकांनो, आणि तिला कळलंय कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे. आता बघा प्रतापराव म्हणतात, ए तुला काही वाटतंय का ग तन्वी, सायलीला दोष द्यायचा म्हणून वाटेल ते बरळतीयस तू तन्वी, सायली असं कधीच करणार नाही. आणि अस्मिताच्या बाळाबद्दल असं काहीतरी बोलताना तुला लाज कशी नाही वाटली ग. आता बघा कोणीच प्रियाकडून बोलत नाहीये, कल्पनाताई सोडल्या तर. आता हे प्रतापराव म्हणतात, पूर्णाई तू काही बोलत नाहीये, सायलीला दोषही देत नाहीयेस, पण तू सायलीची बाजू सुद्धा घेत नाहीयेस पूर्णाई, केव्हाचा बघतोय मी तुझ्याकडे. आता ते सायली जवळ जातात आणि म्हणतात, पूर्णाई तुम्हा कोणाचा विश्वास असो अथवा नसो, पण मला माहिती आहे सायली असं कधीच करणार नाही. आता त्यांनी असं एक मोठा श्वास घेतला बरं का, आणि 100% त्यांनी सायलीची खात्री घेत सगळ्यांना सांगितलंय, तुमच्या कोणाचा विश्वास असो अथवा नसो, माझा सायलीवर पूर्ण विश्वास आहे. आज जे काही घडलंय त्यात सायलीची अजिबात चूक नाहीये, या गोष्टीची मला पूर्ण खात्री आहे. प्रतापराव जेव्हा असं बोलत असतात तेव्हा सायलीच्या डोळ्यात पाणी आलंय. चला, कोणीतरी आपल्या घरात आपल्यासाठी बोलतंय हे बघूनच सायलीला खूप छान वाटलंय. आता प्रतापराव म्हणतात, सायली अस्मिताच्या बाबतीत हलगर्जीपणा सुद्धा करू शकत नाही, खात्री आहे मला. जेव्हापासून अस्मिता प्रेग्नंट आहे हे कळलंय ना सायलीला, तेव्हापासूनच सायली अस्मिताची खूप काळजी घेते, सख्ख्या बहिणीसारखी डोहाळे पुरवते सायली सगळे तिचे. आता जेव्हा प्रतापराव बोलतात तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्याचे हावभाव बघा ना, अस्मिताला पण ते पटतंय बरं का. आता बघा प्रतापराव असं बोलतात ना तेव्हा लगे प्रिया कशी पलटते बघा. नाही मान्य आहे बाबा, सायलीने हे सगळं मुद्दाम नसेल केलं, असेल तो अपघात, पण त्या तेलावरून आता प्रिया पुढे काही बोलणार तेवढ्यात आता प्रतापराव म्हणतात, हो अपघातच होणार होता पण तो सायलीमुळे टळलाय. आता प्रतापराव इतकी समर्थपणे बाजू घेताय ना सायलीची, भारी वाटलंय सायलीला. आता खूप मजा आली पुढे प्रेक्षकांनो. आता प्रतापराव म्हणतात, सायलीला बोलताना यापुढे विचार करून बोलायचं तन्वी, आणि ती तुझी मोठी जाऊ आहे, या घराची मोठी सून आहे सायली, तिचा मान तिला मिळायलाच हवा. प्रतापराव आता असं बोलतात ना, प्रिया त्यांच्याकडे कशी बघते बघा. आता हे प्रतापराव कल्पनाताईंना पण निक्षून सांगतात, कल्पना माझी सून आहे सायली, आणि आपल्या सुनेच्या बाबतीत कोणी कधी काही असं बोलेलं मला चालणार नाही. मोठ्या सुनेच्या बाबतीत घरात असा मी अपमान सहन करणार नाहीये सायलीचा. आता जेव्हा प्रतापराव असं बोलतात तेव्हा अर्जुनला लय भारी वाटतंय, आणि प्रिया बघा कशी चुपचाप बसली आहे. आता प्रतापराव सायलीच्या जवळ जातात, तिच्या खांद्यावर हात ठेवतात आणि म्हणतात, तिचा हा बाप अजून जिवंत आहे आणि मी समर्थ आहे सायलीची बाजू घ्यायला. आता ते जेव्हा असं बोलतात ना तेव्हा सायलीला खूप रडू येतं आणि ती पटकन त्यांना बिलगते. प्रतिमा त्यांना पण रडू येतं की चला, या घरात कोणीतरी आहे माझ्या सायलीचं, जे तिच्या मायेचं आहे, तिच्या हक्काचं आहे. खरंच ना प्रेक्षकांनो, बिचारी सायली एकटी पडल्यासारखी झाली होती. एक अर्जुन सोडला तर कोणी तिची बाजू घेत नव्हतं. आता सायली जेव्हा रडायला लागते तेव्हा या अस्मिताला पण कसं तरी होतं बरं का. अस्मिताच्या पण लक्षात आलंय की हे सगळं जाणून बुजून प्रियाने केलंय. अस्मिताने असलं ऐकवलंय ना प्रेक्षकांनो, आजचा भाग सॉलिडच आहे. मी तर म्हणते आजच्या भागाला एक लाईक करूनच टाका. रॅदर खूप दिवसानंतर त्यांनी छान दाखवलाय, असा म्हणजे खूप असा इंटरेस्टिंग वाटला एपिसोड. म्हणजे कोर्ट सीन सुद्धा एवढे इंटरेस्टिंग नव्हते, एवढा आजचा एपिसोड मला छान वाटला बघा. म्हणजे असंही माझं मत आहे. आणि प्रेक्षकांनो, काल तुम्हा सगळ्यांच्या कमेंट्स मी वाचल्या. आज 8 जुलै आहे आणि आज आपल्या मालिकेची हिरोईन म्हणजे जुई गडकरी
हिचा वाढदिवस आहे. आपल्या चॅनलतर्फे आणि आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांतर्फे, तिच्या सगळ्या फॅन फॉलोअर्सतर्फे तिला वाढदिवसाच्या खूप खूप आभाळभर शुभेच्छा. आता इथून पुढे जास्ती मजा येणार आहे बघा मालिका बघायला. आता ही अस्मिता म्हणते मला काही झालेलं नाही आहे, चला आता आपण कार्यक्रम सुरू करू. असं सारखं सारखं विचार करून करून मला पल्पिटेशन्स होतील. मग लगेच पूर्णाजी म्हणतात चला अस्मिताची ओटी भरा. आता ते ओटी भरायच्या वेळेला लगेच प्रिया पुढे येते आणि म्हणते मी भरणार अस्मिताची ओटी. ती माझी चांगली मैत्रीणसुद्धा आहे आणि मी अस्मिताची लाडकी नणंदसुद्धा आहे. आता लगे प्रियाने ताट घेतलेलं असतं बरं का हातात. मग पूर्णाजी तिचा पचका करतात आणि म्हणतात थांब जरा तन्वे, या घरात अस्मिताची पहिली ओटी भरायचा मान घरच्या मोठ्या सुनेचा आहे. अर्जुन तुझ्या बायकोला सांग रे अस्मिताची ओटी भर. आता सायलीचे एक्सप्रेशन्स बघा किती भारी होते. आता अर्जुन म्हणतो बायको कमॉन जा तू भर ओटी. आता सायली म्हणते पूर्णाजी खरंच तुम्ही मला हा मान देताय. आता पूर्णाजी म्हणतात खुश होऊ नकोस, रीतच आहे या घराची. आता सायलीला एवढं भारी वाटतं की ती पटकन जाते आणि पूर्णाजीची पप्पी घेऊन टाकते. पूर्णाजीला कळतच नाही नेमकं काय झालंय, पण पूर्णाजीला आवडलं बरं का सायलीने पप्पी घेतलेली. भारी दाखवलंय प्रेक्षकांना आजचा एपिसोड. आता बघा सगळेजण बघायला लागतात सायलीकडे. सायली एकदम खुश झालेली असते, म्हणजे प्रियाच्या बोलायला आता काही अर्थ राहिलेला नाहीये. म्हणून मगाशी म्हणलं अर्जुन पण खुश आहे. आणि आता ते ढंचिक म्युझिक लावलं त्यांनी आणि अस्मिताच्या चोर ओटीचा कार्यक्रम या म्युझिकमध्ये पूर्ण केला. सगळ्यात आधी सायलीला मान देण्यात आलाय अस्मिताची ओटी भरण्याचा आणि मग कुठेही प्रिया भरते, मग सुमनताई, मग प्रतिमा, त्या सगळे एक एक करून मग ओटी भरतात आणि अशा पद्धतीने अस्मिताचा कार्यक्रम पूर्ण होतो. पण पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. अजून बघा पुढे मजा आली आज. तर कसं असतं ना प्रेक्षकांनो, असं छान बघावं असं वाटलं, म्हणजे मुद्देसूद त्यांनी दाखवलं तर आपल्याला पण बघायला छान वाटतं. तर बघा चांगल्याला चांगलंच म्हणतो आपण. आता या कल्पनाताई अस्मिताची पप्पी घेतात, सायलीची कॉपी करतात. आता इकडे मैपत आणि साक्षीचा सीन दाखवलाय. मैपत काय म्हणत असतो बघा, तो दारू पित असतो आणि म्हणत असतो 30 जुलैला हत्तीवरून साखर वाटणार मैपतचीकडे अख्ख्या पनवेलमधून. अय साक्षी ते हत्तीचं बुकिंग कर ग जरा. आता साक्षी म्हणते ओ अण्णा, हे तुमची जी काही ओव्हर एक्साइटमेंट आहे ना ती जरा थंड ठेवा. अहो प्रिया म्हणते तसं अर्जुन आणि सायलीने या महिनाभरात काही पुरावे शोधून काढले माझ्याबद्दल. तर आता साक्षीला भीती वाटायला लागली बरं का. नागराज म्हणतो कसा नागराज बोलत असतो या साक्षीला. तो म्हणतो साक्षी तू मैपतला ऑनलाईन हत्ती बुक करून देशील की नाही देशील ते माहीत नाही मला, पण तू त्या अर्जुन सायलीला काही जादूची कांडी दिली आहे का? अरे 2 वर्ष जमलं नाही त्या अर्जुनला, आता काय महिन्याभरात करणार आहे तो. साक्षी म्हणते तुम्हाला या गोष्टीचा विसर पडतोय की त्याने आतापर्यंत बऱ्याच गोष्टी शोधून काढल्या ज्या आपल्याला पण माहीत नव्हत्या आणि त्या प्रियाने आपल्याला वॉर्न केलं आहे अण्णा. की आता लगेच मैपत म्हणतो प्रिया 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 तिचं टाळकं फोडलं पाहिजे. एक पैशाचं काम करत नाही ती काट्टी. ती संपली ना तर बाकीच्या सगळ्या गोष्टी संपून जातील. नागराज म्हणतो मैपत अरे ती संपली ना तर आपण संपून जाऊ बाबा. अरे ती आपल्यासाठी प्रिया आहे पण जगासाठी तन्वी किल्लेदार आहे ना. अरे दादाच्या प्रॉपर्टीची किल्ली आहे बाबा ती. आता ही साक्षी म्हणते अहो तिने व्हिडिओ शूट केलेला आहे, त्याचा विसर पडलाय का तुम्हाला? तो व्हिडिओ तिने कुठे ठेवला आहे तेही माहीत नाही आपल्याला, कुठे सेव्ह केला आहे कोणाच ठाऊक. नागराज म्हणतो अरे तिच्या त्या व्हिडिओमुळे आपल्याला टेन्शन आहे यार, आपण काय फासावर चढायचं का त्याच्यामुळे? तिने तो व्हिडिओ जर कोणाला देऊन ठेवला असेल तर नाही आपण काय फासावर नाही चढणार बाबा. मला तर असं वाटायला लागलंय प्रेक्षकांनो की हे सगळा गेम प्रियावरच उलटणार आहे. म्हणजे आता बघूयात तसं 31 जुलैपर्यंत काय काय होणार आहे. पण खरंच सांगते आता येणारे एपिसोड स्किप करू नका, मिस करू नका. मी आहेच तुम्हाला रिव्ह्यू द्यायला इथे. पण कसं आहे प्रेक्षकांनो, मालिकानं आता जरा अटीतटीच्या सामन्यावर आली आहे असा एक अंदाज दिसतोय. आता जेव्हा नागराज असं बोलतो तेव्हा मैपतला आलंय टेन्शन आणि साक्षीला सुद्धा. त्यांना वाटतंय प्रियाने आपल्याला एक्सपोज करून टाकलं तर. पण आता बघा पुढे काय घडलंय. सायली आता ते सगळं आठवते की प्रतापरावांनी तिची बाजू घेतली, पूर्णाजीने पण पहिला मान तिलाच दिला. ते सगळं आठवून सायलीच्या डोळ्यात आनंद अश्रू आलेत. खुशी के आंसू है, खुशी के आंसू. अर्जुन येतो तेवढ्यात आणि तिचा हात धरतो आणि म्हणतो बायको मी खूप खुश आहे आज. आता अर्जुन एवढा खुश असताना सायली रडते. हे त्याचं लक्ष जातं. तो म्हणतो अगं काय झालं तुला? अगं डॅडने एवढा सपोर्ट केला आणि तू रडतेस?
सायली म्हणते आनंद अश्रू म्हणतात याला. अहो, माझ्या खांद्यावरचं केवढं मोठं ओझं उतरलंय तुम्हाला नाही कळणार. पण आज वाटतंय हो मला की माझे बाबा मला आता परत मिळाले आहेत. अर्जुन म्हणतो, अगं तुझे बाबाच नाही मिळाले तुला, डॅडने तुला या घरात सून म्हणून पण मान दिलाय. सायली म्हणते, तुम्हाला माहिती आहे हो, मधुभाऊ नेहमी सांगायचे की खरी श्रीमंती पैशाची नाही माणसांची असते. आता अर्जुन म्हणतो, तुमचे मधुभाऊ जेव्हा नेहमी असे शिकवायचे काही तेव्हा ही प्रिया कुठे जात होती हो? सायली म्हणते, जाऊ द्या ना, तिला नको असेल ती श्रीमंती, पण मला हवी आहे असं म्हणून आता सायली अर्जुनच्या गळ्यात पडते. म्हणजे मिठी मारतात दोघं एकमेकांना आनंदाने. पण आता बघा प्रेक्षकांनो, हाच येतो पुढचा सीन आजचा जबरदस्त. म्हणजे एवढे दिवस आपण वाट बघत होतो ना, अस्मिताचं हृदय परिवर्तन फायनली झालंय. मला ना या गोष्टीचा अंदाज आधी आलाच होता. ज्या अर्थी त्यांनी अस्मिताला परत बोलवलंय, केसचा निकाल पण लागतोय, तर हळूहळू सगळे या सायलीकडनं झाले आहेत. आता बघा, अस्मिता तिच्या पोटाला हात लावून विचार करत असते की हे सगळं प्रताप प्रियानेच केले असणार आहेत. तेवढ्यात प्रिया येते तिच्या खोलीत बरं का, आणि प्रिया म्हणते कशी, ए अस्मिता, छान झाली हां तुझी चोरोटी. त्या सायलीने जो घोळ घालायचा तो घातलाच म्हणा, पण बरं झालं तू लगेच अस्मिता, तुला काही झालं नाही. आता अस्मिता लगेच दार लावून घेते बरं का, आणि मग या प्रियाला अशी झाप. अस्मिता आता प्रियाला म्हणते, माझ्या लक्षी खेळायला निघाली आहेस ना तू प्रिया? नाही म्हणजे तुला थेटच विचारते मी, काय ग तन्वी, तू माझ्या खुर्चीखाली तेल सांडलं होतंस ना? तूच सांडलं होतंस ना तेल? प्रिया म्हणते, अगं असं काय करतेस अस्मिता, मी कशाला? आता लगेच अस्मिता म्हणते, ए तन्वी, बाकीच्यांना द्यायची उत्तरं मला देऊ नकोस. सायली असेल बिंडोक, पण ती अशी नीच नाही आहे, आणि हा असला नीचपणा सायली कधीच करणार नाही. हे असले रिकामे उद्योग तूच करू शकतेस तन्वी. आता लगेच प्रिया म्हणते, अगं असं काय करतेस अस्मिता? अगं मी कशाला करेल असं काही? अस्मिता म्हणते, कारण तुला सायलीची मान सगळ्यांसमोर खाली घालायची होती ना. अगं दागिने चोरणं, सायलीवर वाटेल तसे आळ आणणं, उपास मोडल्याचं दाखवणं, हे सगळं करता करता तू माझ्या बाळाच्या जीवावर उठलीस तन्वी. लाज वाटते मला, मी तुझी साथ दिली. लगेच प्रिया म्हणते, नाही गो अस्मिता, तुझा गैरसमज होतोय ग. अस्मिता म्हणते, चल, गैरसमज वगैरे काही होत नाही माझा. तुझं डोकं कसं चालतं ना तन्वी, मला व्यवस्थित हे बघ तन्वी, तू कशी सायलीला त्रास देत होती ना ते आतापर्यंत पाहिले मी. तुला वॉर्न करते मी तन्वी, तुझ्या या सायलीला त्रास देण्याच्या नादात तू जर माझ्या बाळाच्या जीवावर उठली ना, तर तुझे असे हाल करीन ना की अश्विन सुद्धा तुला वाचवू शकणार नाही. आता या अस्मिताने डायरेक्ट प्रियाला धमकीच दिली आहे. प्रेक्षकांनो बघा ना, यापेक्षा आणखीन मोठा विजय काय असतो? शत्रूलाही माहिती आहे की आपला शत्रू कसा आहे. म्हणजे आता अस्मिता वाईट विचार करते ना सायलीबद्दल, म्हणजे सायलीला हेट करते प्रत्येक वेळेला, पण अस्मिताला सुद्धा खात्री आहे की सायली असा नीचपणा कधीच करणार नाही. वा प्रेक्षकांनो, मस्त वाटलं मला हा सीन बघून. अशी खात्री असायला हवी. बघा ना, अस्मिताने बरोबर प्रियाला हेरलंय आणि तिला धमकी दिली आहे, तिला वॉर्न केलंय की आता जर का पुन्हा तू असं करायला गेलीस आणि जर माझ्या बाळाला काही झालं ना, तर याद राख, अश्विन जवळच सांगेल सगळं तुझ्याबद्दल. म्हणजे आता ही केव्हाही तिला एक्सपोज करू शकते अस्मिता प्रेक्षकांनो. त्यामुळे प्रिया आता बघा कशी घाबरायला लागली अस्मिताला. त्यामुळे आता हिचं घरातलं हे असं रिकाम टेकडं वागणं ना जरा कंट्रोलमध्ये येईल. तर बघा पुढचा सीन त्यांनी अर्जुन सायलीचा दाखवलाय. आता अर्जुन आणि सायली असे एकमेकांसोबत वेळ देत असतात, तेव्हा चैतन्याचा फोन आलाय अर्जुनला. अर्जुन म्हणतो, हां अरे बोल चैतन्य. चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, साक्षी खुनाच्या रात्री कुठे होती त्याचे रिपोर्ट्स येणार आहेत आपल्याला आज, खरे रिपोर्ट. पण अरे एकच प्रॉब्लेम आहे, मला ना त्या टेलिकॉमवाल्याला खूप रिक्वेस्ट करावी लागली रे, पण तू रविराज काकांना सांगतो का? त्यांनी सांगितलं ना तर लवकर रिपोर्ट मिळतील. आता अर्जुन लगेच फोन कट करतो चैतन्याचा आणि रविराजांना बहुतेक मेसेज करतो का काहीतरी करतो. पण आता सायली विचारते, काय हो, काय झालं? अर्जुन म्हणतो, अगं ते खुनाच्या रात्री साक्षीचे खरे रिपोर्ट्स मिळणार आहेत आपल्याला, लोकेशन रिपोर्ट. सायली म्हणते, अरे वा, बरं झालं. मग आता अर्जुन म्हणतो, मी सिनियरला मेसेज करतोय आणि त्याला सांगतो की त्या टेलिकॉम कंपनीच्या मॅनेजरवर जरा प्रेशर टाक. आता बघा प्रेक्षकांनो, अर्जुन म्हणतोय, आता खऱ्या अर्थाने सायलीचं लोकेशन आपल्याला मिळणार आहे सायली, आणि त्या साक्षीचं लोकेशन त्या रात्री जर आश्रमाचं असलं ना, तर आपल्याला सिद्ध करता येईल की त्या खुनाच्या रात्री आश्रमात होती ती. हे खोटे रिपोर्ट कोणी मॅनेज केले आता हे तर मी शोधून काढणारच. एकदा का ते खरे रिपोर्ट माझ्या हातात आले ना सायली, मग तो मैपत शिखरे आहे आणि मी आहे. आणि आता अर्जुनने ठरवलंय
काही झालं तरी साक्षीला आता अडकवायचं म्हणजे अडकवायचंच. आता इकडे बघा ते प्रतापराव बिचारे दगडावर डोकं आपटताय. त्या कल्पनाताईला म्हणताय, कल्पना अगं बोलणार नाही का माझ्याशी बाई, काय एवढी चिडचिड करतेस, अगं तुझ्या मनात जे ते बोल बाई, मोकळं कर तुझा राग, माझ्यावरचा राग जो असेल तो काढ बाहेर. कल्पनाताई लगेच म्हणतात, म्हणजे मी का चिडले हे तुम्हाला कळतंय ना, तुम्ही प्रत्येक वेळेला अर्जुनच्या बायकोचीच बाजू घेता. प्रतापराव म्हणतात, म्हणजे काय ग कल्पना, सायली जर योग्य वागत असेल तर तिची बाजू नाही घ्यायची का आपण. कल्पनाताई म्हणतात, आज प्रश्न अस्मिताच्या बाळाचा होता, आपली अस्मिता जर तेलावरून पाय घसरून पडली असती तर. प्रतापराव म्हणतात, अगं नाही ना झालं तसं, अगं नाही झालं तसं कारण सायलीने अस्मिताला वाचवलंय पडण्यापासनं. मी जे काही खाली बोललो ना कल्पना, सायलीवर माझा पूर्ण विश्वास आहे वगैरे, तो विश्वास आहे म्हणजे आहेच. आणि तुला पण प्रत्येक वेळेला मी सांगतोय की तन्वी चुकते, सायली चुकत नाही, तरी सुद्धा तुला का मान्य करायचं नाही आहे तुझं तुलाच माहिती. पण आता मला तुला हे परत परत सांगायचं नाही हे खरं आहे. आता लगेच कल्पनाताई चिडून म्हणतात, हो ना, मग तर प्रश्नच मिटला, मग कशाला माझ्याशी बोलताय. शेवटी प्रतापराव त्यांचा नादच सोडून देतात आणि म्हणतात, जाऊ दे, तुझ्याशी बोलणं ना कल्पना म्हणजे पालत्या गड्यावर पाणी आहे. आता असं म्हणून ते तिथून निघून जातात. पण प्रेक्षकांना या कल्पनाताईंना ना चांगला मोठा अजून धक्का भेटला पाहिजे या प्रियाकडून, मग या चांगल्या जागेवर येतील. पण आता बघा इकडे अर्जुन आता रिपोर्टची वाट बघत असतो आणि सायली सुद्धा. आता सायली म्हणत असते, काय हो चैतन्य भाऊजी येणार होते ना संध्याकाळपर्यंत त्या साक्षीचे लोकेशन रिपोर्ट घेऊन. अर्जुन म्हणतो, अगं हो ना, सिनियरने सुद्धा केला होता फोन त्याच्या ओळखीच्या माणसाला त्या टेलिकॉम कंपनीमध्ये, आणि सिनियर पण म्हणाला होता मला की आजच रिपोर्ट मिळतील. चैतन्य एवढा उशीर का करतोय कोणास ठाऊक. सायली म्हणते, फोन तर करा ना चैतन्य भाऊजीला, म्हणजे कळेल आपल्याला ते कुठे पोहोचलेत, रिपोर्ट मिळालेत की नाही मिळालेत. आता तेवढ्यात चैतन्य येतो गडबड, अरे यार अर्जुन म्हणतो, काय चैतन्य, अरे किती उशीर. चैतन्य म्हणतो, अरे बाबा पाऊण तासाचा रस्ता 25 तासात कापलाय मी. अर्जुन म्हणतो, बरं बाबा, पण ते रिपोर्ट आलेत का. मग आता चैतन्याने रिपोर्ट अर्जुनच्या हातात दिलेत आणि अर्जुन आता ते चेक करायला लागतो आणि त्याला कळतं बरंच काय त्याच्यात लिहिलेलं आहे. पण आता आज त्यांनी काही ते दाखवलेलं नाही आहे प्रेक्षकांनो, फक्त आता अर्जुन ते सगळे रिपोर्ट चेक करतोय आणि त्याला काहीतरी पाहिजे ते मिळालंय एवढेच त्याच्या हावभावावरनं कळतंय. आणि एपिसोड इथे संपलाय. आता पुढच्या भागात बघा, अर्जुन, सायली, चैतन्य सगळेच्या सगळे त्या टेलिकॉम कंपनीमध्ये. तिथे आता अर्जुन सांगतो की आम्हाला जानेवारी 2023चे रिपोर्ट दाखवा. आणि आता तिथे चैतन्य म्हणतो, बघ या तारखेला साक्षी तिथे आली होती बघ रिसॉर्टमध्ये. अर्जुन म्हणतो, अरे पण अजून आपण 13 तारखेपर्यंत कुठे पोहोचलो, आपण 11 तारखेचेच रिपोर्ट बघतोय. आणि आता अचानक लक्षात येतं अर्जुनच्या, अरे म्हणजे खुनाच्या रात्री साक्षी रिसॉर्टमध्ये होती हे दाखवण्यासाठी तिने 11 तारखेचं फुटेज 13 तारखेचं म्हणून दाखवलंय कोर्टात. आता तेवढ्यात सायली येते बाहेरून आणि म्हणते, अहो आपण इथे आलोय ना, ती बातमी मैपतपर्यंत पोहोचावी म्हणून प्रिया आपला पाठलाग करतीये, प्रिया चोरून माझ्याकडे बघतीये. आता प्रेक्षकांनो या प्रियाला ते पकडून घेतील आधी, कारण ती फारच मध्ये करते असं मला. आजचा एपिसोड छान होता की नाही, मस्तच होता आजचा एपिसोड. तर लाईक करायला विसरू नका, आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. आणि प्रेक्षकांनो पुन्हा एकदा जुई गडकरीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जुई खूप मोठी हो, अशीच छान छान काम करत राहा आणि आम्हाला सारखी दिसत राहा. आणखीन काय मागावं प्रेक्षकांनो. तर बघा थोड्या वेळात मी पोस्ट टाकेलच तिच्या वाढदिवसाची आपल्या चॅनलवर, कारण आपल्या चॅनलवर तिचा खूप मोठा फॉलोअर्स आहेत. चला तर मग आता एपिसोड स्किप करू नका, मिस करू नका. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर प्रेक्षकांनो, धन्यवाद.